दरम्यान परळीतल्या आणखीन 2 हत्यांचा आमदार सुरेश धस यांनी दावा केलाय। 22 ऑक्टोबर 2023ला परळीमध्ये महादेव मुंडेंची हत्या झाल्याचं प्रकरण धस यांनी पुढे आणलं होतं। धस यांच्या कुटुंबियांनी प्रथमच एबीपी माझाकडे प्रतिक्रिया व्यक्त केली। महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास सीआयडी मार्फत करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच या प्रकरणातल्या साक्षीदार महिलेला पोलीस समोर काय येऊ देत नाहीत असा सवालही त्यांनी केलाय। या सगळ्या प्रकरणात आपण त्यांच्या पत्नीशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सामान्य माणूस आणि या सामान्य माणसाचा खून होतो, पण पोलिसांना तपास का करावा वाटत नाही असं तुम्हाला वाटतं? माझा प्रश्न तोच आहे की काय असं तिथं घडलं का? कोण आहेत ही सगळी लोक? आम्हाला पण तोच प्रश्न आहे ना की पोलिस काय दाबतात मग एवढ्या सर्वसामान्याला मारले तर पोलिसांचं काय राग आहे ह्याच्यात? का पोलिस का दाबतायत? हे तर माणूस सर्वसामान्य होता, मग चौकाली करत होता, बिस्की चालवत होता, पिगमी करत होते, प्लॉटची दलाली करत होते। मग तुम्ही सगळ्यांची चौकशी करा ना त्याबाबत। 5-5 रुपये त्यांनी लिहून ठेवलेले, चहा पिला तर रजिस्टरवर लिहिलेली नोट आहे 2010 पासून। जसं माझं लग्न झालं तेव्हापासूनचे रजिस्टर आहेत माझ्यापाशी। एकाच म्हणजे त्याच्या प्रवृत्तीचा माणूस, एवढा संसार जपून करणारा माणूस, त्याला का मारलं? ते निर्भयपणे नरडो कापून आणि ते अत्याचार तलवारीनं मारून असं इतका अत्याचार केलं तरी काय? आणि तुम्हाला काही वरिष्ठ यंत्रणेला काही सांगायचं का या सगळ्या प्रकरणातून? कारण 4 PI होता, तपास होत नाही, आरोपी पकडले जात नाही, त्याच्यामध्ये आपण दम डाटा असतो त्यांच्या छटाण्यात। दम डाटा काय असतो आपल्याला माहित नाही, त्यांचा दम डाटा घेतला होता त्यांनी। ते दम डाटा छटायला आपण सायबर स्वतः आपण लावला होता, म्हणजे त्यांनी त्यांच्या मार्फतच लावला होता। API सपकाळ साहेब पण होते, त्यांनी त्यांच्यातर्फे लावला होता आपण दम डाटा। म्हणजे किती काय असतं, नंबर काहीतरी काढतात म्हणून तिथले स्पॉट वरले त्या टायमाचे। त्यांनी दम डाटा छाटण्यासाठी दीपावलीला मुंबईला गेलते, तिथे एक मशीन 2.5-3 लाखाची मशीन असती, ती मशीन आपण त्यांना घेऊन दिली स्वतः। आपण ते स्वतः पाटील ते माणसं दमडाटा अतुल डुबे म्हणून कोणीतरी मोठे साहेबर आहेत, त्यांच्याकडे पाठवलं सपकाळ साहेबाला। API सपकाळ साहेब तिकडून आले, ते म्हणले 6 माणसं। PI साहेब म्हणले ना, महाजन साहेब आपले सानप साहेब, की उद्या परवा आरोपी अटक करतो। आणि दमडाटा छाटून आलाय मुंबई, म्हणले की आज उद्या आरोपी अटक करतो। आरोपी अटक करतो म्हणले, पुन्हा 31 तारखेला म्हणले एलसीबीला गुन्हा वर्ग कर। मग तिथं डाऊट वाढला ना सर माझा, यांच्या कुणाचं तरी प्रेशर आहे। आता कुणाचं प्रेशर आहे हे वरिष्ठांनी काढा, आणि त्या जे PI आणि जे खाली टीम काम करत होती समजा डीबीची, त्या डीबीची CDR काढावं, म्हणजे कुणाचं प्रेशर आलं तर त्या टायमाला कळून जाईल आपल्याला। जशी संतोष देशमुख भैयाच्या ह्याच्यात SIT लागली, तशी आमच्या त्या SIT लाव, आम्हाला न्याय द्यावा असं। जसा त्यांचा न्याय करायला तसं आमचा पण न्याय करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।